आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. Cheers. सुजित सुजित काय करतोयस हे? अख्खी बॉटल संपवलीस तू. सुजित बाद झाला. सुजित वेळ मी सेलिब्रेट. हॅलो सुजित नाही बोलायचं मला. युवा प्रदेशाध्यक्ष माननीय सुजित रावजी सरपोतदार साहेब. साहेब म्हणायचं काय म्हणायचं म्हण बघू एकदा. सुजित प्लीज. सुजित सुजित नाही बेबी. युवा प्रदेशाध्यक्ष सुजितरावजी सरपोतदार साहेब म्हणायचं मला. ओके बर मान्य. तू युवा प्रदेशाध्यक्ष झालायस, तुला आनंद झालाय. येस आय एम सेलिब्रेटिंग. येस सगळं मान्य, पण तू असा नाही ना सेलिब्रेट करायचा. मे बी तुला कळतंय का? पत्रकार आहेस, बायको आहेस ना माझी. बायको आहेस ना, मग तुला 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 मी बेजबाबदार वाटतो? नाही नाही. मी तुला नालायक वाटतो, फालतू वाटतो मी तुला? हे खाली सगळे पत्रकार माझा अपमान करत होते तेव्हा नाही काय बोललीस तू? तेव्हा काय झालं होतं? बोलायचं ना तेव्हा. ते अपमान करत होते की नाही माझा, तेव्हा त्यांच्या समोर का नाही लेक्चर द्यायला पुढे आलीस आतासारखं? तेव्हा बत्तीसशी बंद. तेव्हा काय नाही बोल. तेव्हा काय नाही बोललीस बेबी? तेव्हा काय नाही बोललीस? तेव्हा काय नाही बोलली? मलाही दुखत होतं इकडे जेव्हा ते पत्रकार, जेव्हा तो सरळ मानकामे माझा अपमान करत होता, मणी समोर माझी लायकी काढत होता, तेव्हा का नाही आलीस पुढे बोलायला? स्वानंदी बद्दल विचारलं मला. या पत्रकारांचा प्रॉब्लेम काय आहे? बेबी कुठली पत्रकार परिषद होती? मी युवा प्रदेशाध्यक्ष झालो त्याची ना. हे सगळं झालंय हे स्वानंदीमुळे, स्वानंदीच्या बाळामुळे झालंय. कॉर्नर केलं मला सगळ्यांनी. नाही खरं तर हे सगळं झालंय ते तुझ्यामुळे झालंय, कारण तू स्वानंदीच्या बाळाला संपवू शकली नाहीयेस. एवढं साधं काम पण तू नाही करू शकलीस. आज ते स्वानंदीचं बाळ जगात नाहीये तरी पत्रकार आज मला स्वानंदीच्या बाळावरनं प्रश्न विचारत आहेत. उद्या ते बाळ जन्माला आल्यानंतर ना हे लोक सगळे लचके तोडतील माझे, नकोसं करून टाकतील माझं आयुष्य. तुझ्यामुळे होत आहे सगळं. जगात मोठे मोठे बिझनेसमन, माफिया, राजकीय नेते सगळ्यांना संपवलं जातं. अपघात होतात, घातपात घडवले जातात. पण सी लुक ॲट माय वाईफ. जे बाळ या जगात पण आलं नाही अजून त्यालाही संपू शकत नाहीये. वाव.
वाव. पण मला गावभरची अक्कल शिकवायला हजर. बायको नाहीये तू. कोण आहे माहितीये? यू आर माय टीचर. येस टीचर. संचिता मास्टरीन बाई. हे मस्त आहे. सो मणी गुरुजी, तू संचिता मास्टरीन बाई आणि सरपोतदार किंडर गार्डन शाळेत स्टुडंट आहेस. सुजित सरपोतदार. काही झालं तरी प्रत्येक जण सुजित सरपोतदारला शिकवाय, कारण सुजितला काही येत नाही. ये तू पण शिवजी. कमन ये शिकव. कंटाळा आला यार मला पण या सगळ्याला. आय एम डन. आय एम इझिएस्ट टार्गेट. मला अक्कलच नाहीये. मला काही येतच नाही. असं काही नाहीये. हा काही नाहीये असं. सुजित तुझं हे बेबी बाबा सगळं तुझ्याकडेच ठेवू की नाही. आउट आउट आउट. माझ्या नजरेसमोर पण राहू नको. चल नाही. चल नाही. आउट. सुजित काय बोलतोस? निघ म्हणजे कुठे जाऊ मी? कुठेही जा बेबी. ऐक ना. हुशार आहेस ना तू. ऐक ना. अक्कल आहे ना तुला तुझी. कुठेही जा. स्वानंदीच्या बाळाला जोर संपत नाही ना तोवर माझ्या समोर येऊ नको. चल 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 चल. सुजित ऐक ना. सांगितलं ना मला एकट्याला जायचंय. चल. सुजित सुजित ऐक ना. सुजित प्लीज. सुजित 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 प्लीज. हा सुजित पिऊन आल्यावर स्वतःवर कंट्रोलच राहत नाही त्याचा. फ्रस्ट्रेटेड आहे म्हणून माझ्याशी असं वागायचं का त्याने? कसं वागतो, कसं बोलतो, कसं पकडतो मला. हे सगळं ना त्या स्वानंदीमुळे होत आहे. स्वानंदीमुळे आणि तिच्या बाळामुळे. इतके प्रयत्न करते मी दोघांनाही संपवण्याचा, पण काहीच घडत नाही. वाचतात दोघेही, प्रत्येक वेळी वाचतात. मला असं वाटतं ना माझ्या हातून त्या स्वानंदीची डेथ लिहिलेलीच नाहीये. पण असं नाही होऊन चालणार ना. काहीतरी करावं लागणार आहे यार. पण कर संचिता, काहीतरी कर. नाहीतर आज सुजितने रूमच्या बाहेर काढलंय, उद्या घराबाहेर काढेल तो तुला. काय करू मी? माझ्या एकटीने काहीच होत नाहीये. मला कुणाच्या तरी मदतीची गरज आहे. अशी व्यक्ती जी मला हेल्प करेल. पण कोण व्यक्ती? कोण करेल मला हेल्प? कोण करेल हेल्प? कोण करेल? अशी एक व्यक्ती आहे जी मला हेल्प करेल. कॉल रिसीव्ह कर यार. हॅलो. हाय कार्तिकी. संचिता बोलते. कशी आहेस तू? अगं मी मस्त आहे. ए मोठी लोक वगैरे काय ग? हे बघ आपण फ्रेंड्स आहोत आणि फ्रेंडला कुणी विसरतं का? मला तुझी आठवण आली म्हणून कॉल केला तुला. कार्तिकी गप ग. अगं थोडी गडबडीत होते म्हणून इतक्या दिवसात कॉल नाही झाला. कार्तिकी ऐक ना. माझं ना तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे. करेक्ट. तुझ्या बहिणीच्याच बाबतीत बोलायचं आणि तुझ्या फायद्याचं. प्लीज मला भेटशील? चालेल उद्याच उद्याच. प्लीज 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 ये प्लीज. हा ओके ओके बाय. गुड नाईट. बाय. भेटूया. अरे वा. डब्बा बनवून रेडी. काय डब्यात? आणि हा स्वानंदी
आज मला ठाण्याला जावं लागणार आहे, यायला कदाचित उशीर होईल, तसं मी कळवतो तुम्हाला. स्वानंदी, सांगा ना डब्यात काय. स्वानंदी, काय हो अशा गप्प का? तब्येत ठीक आहे ना तुमची? हो, तब्येत ठीक आहे माझी. मग रोज उठून तुमची कामाची गडबड बडबड हे सगळं चालू असतं, आज एकदम शांत गप्प गप्पात. काय झालंय? नाही, काही नाही. आणि कामं तर आहेतच ना, करते कामं. पुन्हा तेच लपवताय तुम्ही माझ्यापासून काहीतरी. स्वानंदी, तुम्हाला माहिती मला त्रास होतो या गोष्टीचा, मग का? आणि आपण एकमेकांना काहीही शेअर करू शकतो अशी मैत्री आहे ना आपली. स्वानंदी, आपण आधी मित्र आहोत, मग नवरा बायको. मग का लपवताय? काय झालंय? काही नाही, ते देवदर्शनाचं. देवदर्शन? वाटलंच मला. आपण बोलू साहेबांशी. आणि साहेब नका जाऊ असं म्हणाले तर? तरीही जाऊ. तुमची इच्छा झाली ना देवदर्शनाची, मग साहेब हो म्हणू देत किंवा नाही, आपण जातोय. मणी सर, थँक्यू. तुम्ही किती काळजी घेता माझी. तुम्ही माझ्या आयुष्यात आहात यासाठी मी स्वतःला खूप लकी समजते. तुम्ही चिडून जेव्हा अबोला धरला होता ना, तेव्हा मला तुमची खरी किंमत कळली. तुमची जर साथ नसेल मला तर माझ्या आयुष्याला काही अर्थ नाहीये हे लक्षात आलं माझ्या. मी खूप त्रास देते ना तुम्हाला. सॉरी, प्लीज मला माफ करा. स्वानंदी, मी तुम्हाला कधीच माफ केलंय. ठीक आहे, आपण आत्ता साहेबांना जाऊन सांगू. चला 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 चला. शालिनी, सुजित रावांना सांभाळा. तरी सुद्धा काल मी त्याला समजावलं होतं, जरा डोकं शांत ठेव, पण नाहीच. हो, मी सांगते त्याला, तुम्ही काळजी घ्या तब्येतीची, प्लीज. शालिनी, नाश्ता आणि कॉफी जरा पाठवून द्या. सुजित बरोबर बाहेर जायचंय कामासाठी. हो हो, मी साहेब. पाठवते. जरा बोलायचं. तुम्ही दोघं काही काम होतं का? हा, काय झालं? कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे? बाहेर या. संचिता, सोफ्याच्या मागे काय करतेस तू? आणि हे काय हातात चादर? म्हणजे काय रात्रभर इथेच झोपली होतीस तू? अगं साहेब, काय विचारतायत? हा, उत्तर दे. रात्रभर इथे झोपलेलीस का? तुझ्या रूम मध्ये नाही झोपलीस आणि इकडे झोपलेलीस? म्हणजे काही भांडण वगैरे झालंय का तुमच्या दोघांचं? बोल ना काहीतरी. काय अशी करतेस? नाही. गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग मॉम. संचिता, अगं काय, काल रात्री गाणी ऐकत बसली होती. मी बोलवायला म्हणून आलो तर इथे गाढ झोपली होती. म्हटलं आता कशाला उठवा, इथं झोप लागली आहे तर. घरातली कामं करते ना ती, दमते खूप. हो मम्मा, मला झोप येत नव्हती आणि मी गाणी ऐकत होते ना, मला कधी झोप लागली कळलंच नाही. गाढ झोपेत होते मी. रात्री झोपले ना, ती आत्ता तुमच्या आवाजाने उठली आहे. संचिता, सोफ्यावर झोपल्यामुळे पाठ अवघडली असेल ना तुझी. चल, गरम पाण्याने आंघोळ करून घे, तुला बरं वाटेल. ये ये ये, चल चल ये. होय साहेब, मी आणि स्वानंदी देवदर्शनाला जाईन म्हणतोय. तुमची परवानगी घ्यायला आलो.
हे अचानक देवदर्शनाचं कसं काय सुचलं यांना? ह्यात स्वानंदीचा काही हेतू तर नसेल ना? मणीला आमच्यापासून लांब नेऊन तिथे त्याचा ब्रेन वॉश करायचा नसेल ना? साहेब परवानगी देताय ना? नाही आणायचे, आता तुमची तब्येतही बरी आहे, तेव्हा पटकन जाऊन येतो. ही कल्पना उत्तम आहे तुमची. असं म्हणतात की देवाचं बोलावणं आल्याशिवाय देवदर्शनाचा योग येत नाही. आता देवानंच तुम्हाला बोलावलंय म्हटल्यानंतर मी अडवणारा कोण आहे? माझी परवानगी आहे. पण काय ना म्हणे की स्वानंदी प्रेग्नंट आहे, प्रवासाची दगदग तिला झेपायची नाही. आणि ह्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी असा तुम्हाला सल्ला देतोय की तुम्ही जाऊ नका, उगाच रिस्क नको. नाही साहेब, अहो रिस्क कसली आली आहे त्यात? मणी सर आहेत ना सोबत, ते घेतील काळजी. आणि देवी आईचा आशीर्वाद आहेच की, त्या घेतील आमची काळजी. बरोबर आहे साहेब, मी आहे त्यामुळे काळजीचं काही कारण नाही. आणि तुम्ही म्हणाला अगदी तसं, यांची इच्छा झाली म्हणजेच देवी आईचं बोलवणं आलं असावं, तेव्हा आम्ही पटकन जाऊन येतो. आणि तुमचा आशीर्वाद, तुमचं नाव सोबत असल्यावर आम्हाला काय अडचण येणार आहे? ठीक आहे, ठीक आहे. तुमची एवढी इच्छाच आहे तर मी अडवणारा कोण? बर, रस्त्यात काही मदत लागली तर मला तडक फोन करा. नक्की. खरं म्हणजे सुजित आणि संचिताला पण देवदर्शनाला जायला पाहिजे होतं. म्हणजे काय, लग्न झाल्यापासून ते घरीच बसलेत, देवदर्शन करतील, थोडे फिरतील, मजा येईल त्यांना पण. मॉम 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 प्लीज नको ते काहीतरी हिच्या मनात भरू नको, नंतर मागे लागते माझ्या. हे बघ, देवळ वगैरे फिरण्याचं माझं वय नाही आणि इच्छाही नाही. आणि तसंही नवीन जबाबदारी आता माझ्या खांद्यावर. युवा प्रदेशाध्यक्ष आहे मी. जात आहेत ना ते, जाऊ दे ना त्यांना. अरे पण मग इट्स ओके, सुजितची इच्छा नाही आहे ना, मग राहू दे. जबरदस्ती करण्यात काय अर्थ आहे ना? त्याची इच्छा जेव्हा होईल ना तेव्हा जाऊ आम्ही. आणि देवदर्शनाला जायचंय ना, मनापासून जायला हवं, नाहीतर देव सुद्धा पावणार नाही. त्याची इच्छा झाली की जाऊ आम्ही. आता मणी आणि स्वानंदीला जाऊ दे की. ही दोघं जाऊन पुण्य कमवून येणार आणि माझा सुजित आणि संचिता इथेच बसून राहणार. कधी अक्कल येणार यांना देव जाणे. मणी, स्वानंदी, तुम्ही जा, मज्जा करा, खूप फोटोज काढा, भरपूर फिरा आणि आम्हाला व्हिडिओ कॉल सुद्धा करा. हॅपी जर्नी. जा आता, पॅकिंग करा लवकर. येतो साहेब. या, पण सांभाळून जा. शालिनी, ब्रेकफास्ट पाठवून द्या. हो. संचिता, आवर आणि ये पटकन ब्रेकफास्टला. मॉम, माझी पण प्लेट लावायला सांग. हो. हिला काय झालं अचानक? हिचं प्रेमिक कौतुकात जात आहे आज. नक्की काहीतरी शिजत असणार हिच्या मनात, नाहीतर दुसऱ्याच्या आनंदात हिला आनंद होणं शक्यच नाही. वा, देवदर्शनाला हे दोघे जात आहेत, पण ह्यांच्या ट्रिपच्या निमित्ताने स्वानंदी आणि तिच्या बाळाला संपवायची आयती संधी देवानं मला आशीर्वाद म्हणून दिलीये, तीही दर्शनाच्या आधी. ही संधी मी नाही सोडणार. कार्तिकी आली की सगळा प्लॅन बनवतो. कार्तिकीचा मस्त वापर होईल यावेळी. स्वानंदी, ही शॉल सुद्धा ठेवा. मणी सर, शॉल कशाला? कशाला म्हणजे तुमच्यासाठी. अहो पण गाडीतच चाललोय ना आपण. हो, पण गाडीत थंडी वाजली, तुम्हाला सर्दी झाली, मग हे बघा, मला रिस्क नकोय आणि ऐनवेळी धावपळ तर अजिबात नकोय. ठेवा, लावतो मी. चला निघूयात. मला ना वेळेवर निघायला आणि वेळेत पोहोचायला आवडतं. मणी सर, थँक्यू. तुम्ही माझी आणि बाळाची किती काळजी घेता आणि माझ्यावर विश्वास दाखवला त्यासाठी थँक्यू. पण मी प्रॉमिस देते तुम्हाला, तुमची स्वानंदी कधीच चुकीचं वागणार नाही. निघायचंय की तेच इमोशनल ड्रामा हवाय तुम्हाला? येस सर, जशी आपली आज्ञा. स्वानंदी, आज्ञा वगैरे काही नाही. मला ऐनवेळी धावपळ आवडत नाही, रिस्क नको. आपला पॅटर्नच असा, वेल प्लॅन असावा. चला चला. तुम्ही या ट्रिपसाठी, देवदर्शनासाठी तयार झाले त्यासाठी पण थँक्यू. तुम्ही जर परत एकदा थँक्यू बोललात ना तर मी चिडेन ना तुमच्यावर.
सॉरी 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 सॉरी. एक अजून एक सॉरी, आपण प्लॅन कॅन्सल करू. अहो चला. झाली का तयारी? निघालात? मॅडम तुम्ही? लेकीसाठी लाडू घेऊन आली. तिला आवडतात ना? हे तुझ्यासाठी. लाडू. मी परफेक्ट वेळेवर आले ना. माझं धोरण आहे वेळेत निघायचं, वेळेत पोचायचं. हे प्रवासासाठी. भूक लागली तर थँक्यू. हात पुढे का? ठीक आहे. हा देवाचा धागा आहे. तुम्हाला दोघांनाही दृष्टी लागू नये ना म्हणून. हात पुढे. मॅडम तुम्ही हा धागा बांधलाय खरा, पण हा टिकेल का हातावर? टिकेल का म्हणजे? असा कसा नाही टिकणार? थांब. आता घट्ट गाठ बांधली आहे. आता नाही सुटणार. सुखी राहा. तुमचा प्रवास सुखाचा हो. छान दर्शन करून या. स्वानंदी जाण्याआधी साहेबांचा पण आशीर्वाद घ्या. हो. मी निघू? चला.